भोंदू खराच्या कोठडीसाठी आता ईडीनं कोर्टात धाव घेतली। ईडीनं विशेष पीएमएलए कोर्टामध्ये प्रोडक्शन वॉरंटसाठी अर्ज दाखल केलाय। भोंदू अशोक खरातच्या अडचणी त्यामुळे वाढणार आहेत। भोंदू अशोक खरातवर 6 एप्रिलला खरातवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे त्याच्या आता अडचणी वाढत चाललेल्या आहेत। आता खराच्या कोठडीसाठी ईडीनं सुद्धा कोर्टात धाव घेतली आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे। सागर, खरातची अडचण आता वाढलेली आहे कारण आता ईडीनं खरातची कोठडी मिळावी यासाठी कोर्टात धाव घेतली आहे। काय नेमके पुरावे सादर केले जाऊ शकतात? नक्कीच जर बघितलं आता तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आज अशोक खरात जो आहेत याच्या आता अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। यामध्ये ईडीने देखील आता विशेष न्यायालयामध्ये ह्या गॉडमॅन समजून घेणारा हा जो अशोक खरात आहे याच्या ताबा घेण्यासाठी अर्ज केल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। यातमध्ये विशेष बाब अशी आहे की बँक खाते जे आहेत त्याच्यामध्ये 70 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाल्याची बातमी समोर येताना पाहायला मिळते। त्याचबरोबर अनैतिक संपत्ती जी आहे ती अशोक खरातच्या नावावर आहे, त्याच्या पत्नीच्या नावावर आहे। यामुळे या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी आता ईडी जी आहे ती आता या अशोक खरातला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करताना पाहायला मिळते। कारण लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर त्याची अनेक ठिकाणी फसवणुकीचे जे गुन्हे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। शिवनाकी संस्था नसेल किंवा अनेक ठिकाणी त्यांनी घेतलेल्या जमीन असेल, त्याचबरोबर त्याचं फार्म हाऊस असेल, या ठिकाणी ऑलरेडी ईडीने धाडी टाकलेल्या होत्या। अनेक महत्त्वाचे कागदपत्र हाती घेतलेले होते। आता मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा आता ईडी ह्या अशोक खरातला आता ताब्यात घेण्याच्या तयारीत येताना पाहायला मिळते। यामध्ये आता ईडी अशोक खरातला ताब्यात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मिळते। यामुळे आता या सगळ्या प्रकरणाकडे जर बघितलं तर लैंगिक अत्याचारानंतर आता आर्थिक गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील आता हा अशोक खरात आहे तो आता त्याच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळणार आहे। या सगळ्या प्रकरणाकडे जर बघितलं तर अशोक खरात आता ईडीच्या देखील ताब्यात जाण्याची शक्यता पाहायला मिळते आणि ह्या संपूर्ण प्रकरणात आता ईडी देखील ताबा घेऊन या संपूर्ण प्रकरणाची अशोक खरातच्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करेल आणि ह्या चौकशी नेमकी अंतिम काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सागर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।